रुग्णाला कॅन्सर होता यात काही तथ्य नाही। रुग्णालयाने 10 लाख मागितल्याची पावती आहे। रुग्णालय प्रशासन खोटं बोलतंय। डॉक्टर घायसास आणि डॉक्टर केळकर यांचे सीडीआर तपासा। आमदार अमित गोरखेंची मागणी। त्याची रिसीट आहे। आज आत्ता मगाशी मी पाहिलं की त्यांनी आरोप केलेत की पेशंटला कॅन्सर होता। अत्यंत चुकीचा आरोप आहे। जर पेशंटला कॅन्सर होता तर ती 8 महिन्याची प्रेग्नन्सी राहिली कशी, हा माझा पहिला प्रश्न आहे। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यात। धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्य दूत नेमणार। माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया। कालच त्या संबंधी आम्हाला समजलेलं आहे आणि आम्ही लगेचच त्याच्यात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तर ती गोष्ट खरी आहे। बऱ्याचशा धर्मादाय रुग्णालय हे रुग्णांना सेवा देत नाही। काही हॉस्पिटल प्रशासन मस्तावलेले, अशा हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे। रुग्णालयांनी किती गरिबांवर उपचार केले याचा आढावा घ्यावा। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू। अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत। यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसेल तर इतरांचं काय? जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न। तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। हॉस्पिटलला वार्षिक 1 रुपया भाडेपट्ट्यानं राज्य सरकारने जमीन दिल्याने आव्हाड यांचा प्रश्न। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कोरोना काळात अनेक गैरप्रकार। अंकुश काकडेंचा आरोप। शरद पवार मुख्यमंत्री असताना 1 रुपया नाममात्र भाड्यानं जमीन दिली। मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा रुग्णालयाला जागा दिली। काकडेंची टीका। निर्दयी मॅनेजमेंटने ते ऐकलं नाही। यापूर्वी देखील अनेक केसेस त्यांच्या बाबतीमध्ये आहे, परंतु राज्य सरकारचा वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जात नाही। या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। तनिषा भिसेंचा मृत्यू हा एक सिस्टीम अलर्ट। खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालणं अत्यावश्यक। सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। रुग्णालयाच्या असंवेदनशील आणि अमानवीय वागणुकीची चौकशी करा। दोषींवर कठोर कारवाई करा। सुनेत्रा पवारांचे ट्विट। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठबळ सत्ताधाऱ्यांचं आहे। दोषी डॉक्टरांना फटके मारून हॉस्पिटलला टाळं ठोकलं पाहिजे। विजय वडेट्टीवारांची टीका। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर। पुण्यातील 2 मोठ्या रुग्णालयांची आरोग्य विभागाकडून तपासणी। शहरातल्या सगळ्या रुग्णालयांची तपासणी केली जाणार। आठवड्याभरात शहरातील सर्व रुग्णालयांचे रेकॉर्ड तपासले जाणार।